श्री स्वामी समर्थ. तर काल मी तुम्हाला चेन स्टिच कशी करतात ते सांगितलेलं आहे. तर आज मी तुम्हाला ते फॅब्रिकवरती करून दाखवणार आहे. इथे मी कॉटनचा कपडा घेतलेला आहे, ग्लास मार्किंग पेन्सिल घेतलेली आहे, जी आपण आरी वर्क करण्यासाठी जी ब्लाऊजवरती मापे टाकतो त्यासाठी आपल्याला ह्या पेन्सिलचा वापर करायचा असतो. ही पेन्सिल पाण्याने किंवा सॅनिटायझरने तुम्ही क्लीन करू शकता. तर आता मी तुम्हाला 2 वेने चेन स्टिच कशी करायची ते दाखवते. तर आपली बॅक नेक यू शेपमध्ये असते, तर तेव्हा त्या नेकला आपल्याला स्टिच कसं करायचं आहे ते मी तुम्हाला आता इथे दाखवते आहे. तर आधी आपण लेफ्ट साईड घेणार आहोत. लेफ्ट साईडने आपण वरून खालच्या दिशेला चेन स्टिच करत येणार आहोत. थ्रेड आणि निडल कसं पकडायचं ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहेच. तर आता आपल्याला चेन स्टिच करायची आहे. फर्स्ट डिरेक्शनची वरून खाली स्टिच करताना आता मी तुम्हाला जशी चेन स्टिच मारून दाखवलेली आहे तशीच प्रॉपर करायची आहे. म्हणजे निडल जी आहे ती आपल्या साईडलाच ठेवायची आहे तर आता मी वरून खाली तुम्हाला कशी चेन स्टिच करायची ते आता दाखवते आहे. तुम्ही जर बिगिनर्स असाल तर तुम्ही पहिले कॉटनचाच कपडा यूज करा आणि तुम्ही सुद्धा ग्लास मार्किंग पेन्सिलच यूज करायची. पाण्याने म्हणजे काय करायचं, पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये थोडं कॉटन घ्यायचा, आपला कापसाचा बोला घ्यायचा आणि तो पाण्यामध्ये डीप करून किंवा सॅनिटायझरमध्ये डीप करून तुम्ही ब्लाऊजवरून ह्या पेन्सिलचे डाग काढू शकता. म्हणजे आपण जे माप टाकतो ते तुम्ही क्लीन करू शकता. फक्त एवढंच की पेन्सिल आपल्याला एकदम डार्क अशी नाही करायची आहे. म्हणजे डार्क एकदम असे माप नाही टाकायचे आहेत, नॉर्मल आपल्याला दिसतील असे टाकायचे आहेत, म्हणजे ती इझिली क्लीन होऊन जाते. तर वरून खालच्या डिरेक्शनने तर तुम्ही बघितलं चेन स्टिच कशी केली जाते. तर आता आपण खालून वरच्या डिरेक्शनला चेन स्टिच कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते. कारण आपली बॅक साईड सेम अशी असते, वरून खालून पुन्हा आपल्याला वरती जायचं असतं. तर ते कसं करतात तर ते आता मी दुसरी डिरेक्शन तुम्हाला दाखवते. तर आता खालून वरच्या डिरेक्शनला जर तुम्हाला चेन स्टिच करायची असेल तर तुम्हाला निडल समोरच्या साईडला पकडायची आहे. म्हणजे आपल्या साईडला नाही, समोरच्या साईडला आपल्याला निडल पकडायची आहे. निडल सेम पकडायची आहे. थ्रेड आपल्याला फिरवताना फक्त राईटकडून लेफ्टकडे, म्हणजे आपण या वरच्या डिरेक्शन टू खालच्या डिरेक्शनला कसं करत होतो राईट टू लेफ्ट, पण आपण खालून घेत होतो, तसं ह्या डिरेक्शनला खालून टू वरच्या डिरेक्शनला आपल्याला काय करायचं आहे, राईट टू लेफ्टच घ्यायचं आहे. फक्त आपल्याला वरच्या साईडने धागा फिरवायचा आहे, जे मी तुम्हाला बोट करून दाखवलं. आपल्याला निडल समोरच्या साईडला ठेवायची आहे आणि ज्या साईडला निडल असेल त्याच साईडने आपल्याला थ्रेड फिरवायचा आहे. तर इथे सुद्धा काढताना निडल नॉर्मल आपल्या साईडला क्रॉस करायची आहे, जेणेकरून थ्रेड इझिली त्या थ्रेडमधून बाहेर निघेल. तुम्हीसुद्धा चेन स्टिचची प्रॅक्टिस करा, कारण नवीन असल्यावरती आपल्याला लगेच चेन स्टिच येत नाही किंवा आपल्याला लगेच नोट मारता येत नाही किंवा आपल्याला लगेच निडलसुद्धा पकडता येत नाही. मी तुम्हाला ज्या पद्धतीने निडल पकडण्यासाठी सांगितलेले आहे त्याच पद्धतीने तुम्ही निडल पकडा. आणि तुम्हीसुद्धा घाई करण्याची गरज नाही आहे, कारण आपण नवीन असल्यावर घाई करायला जातो आणि त्याच्यामुळे काय होतं की जो थ्रेड आहे तो बाहेर निघतच नाही किंवा निडलमध्ये कपडा अडकतो. त्यासाठी तुम्ही काय करा, एकदम स्लोली पहिले करा, आधी प्रॅक्टिस करा. तुम्ही प्रॅक्टिस केली तर तुम्हाला सुद्धा चेन स्टिच एकदम इझी जमेल, ते पण दोन्ही डिरेक्शनमध्ये जमेल. कारण आपण जेव्हा बॅक नेकला चेन स्टिच करतो तेव्हा प्रॉब्लेम होतं की इकडून आपण आलो पण ह्या डिरेक्शनने कसं करायचं. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे दोन्ही डिरेक्शनचं दाखवलेलं आहे. तर इथे आपली चेन स्टिच मारून झालेली आहे आणि बघू शकता खूप सुंदर अशी चेन स्टिच मी तुम्हाला दाखवलेली आहे. खूप सिंपल आणि सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे. आणि हा जो निडलचा पॉईंट आहे तो वरच्या साईडून तो खालच्या साईडला आपल्याला आपल्या डिरेक्शनला पकडायचा आहे आणि खालून वरच्या साईडला जाताना समोरच्या साईडने पकडायचं आहे. तेव्हा मी तुम्हाला इथे पुन्हा पॉईंट दाखवलेला आहे.
तर त्याच्यानंतर आता इथे आपली चेन स्टिच कशी मारायची, चेन स्टिचला नॉट कशी मारतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. तर भेटूयात बघ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये मी तुम्हाला नायलॉन थ्रेडने चेन स्टिच कशी करायची ते सांगणार आहे. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.